नाही घातला। आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती। आज सकाळचा विषय सांगतो, म्हणून तू सावध होय। ही इतकं भयान मॅटर आहे ती, मला सांगितलेलं, कारण ती शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली नागपूर मॅडमची। हे देवेंद्र फडणवीसला माहित सुद्धा नसून आणखी किती प्रचंड मोठी फसवणूक आपल्याच पाहुण्यात झाली, म्हणजे त्यांच्याच पाहुण्याची। मी तुझे मॅटर इतके आलेत माझ्याकडे, तू धन्या इथून पुढे तरी महिना दिला नको, आमचे लोक उचकू नको। आणि आमच्या लोकाला ज्याला तू घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या त्यांच्याकडे तुझी लाभार्थी टोळी पाठवायचं बंद कर। तो इतके मॅटर आले, तुला एकच सांगितलं मी, तुला हिच्यातून तू सावध होशील। तुला कळत असताना तर मी काय बोललो आज। रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती, तिचा नवरा सुद्धा मेलाय त्या टेन्शन पाहिजे याच्याचा। हे देवेंद्र फडणवीस साहेबाला माहित नसन तुमच्या पाहुण्याचं, तुमच्या घरातलं नातं। आता शोभाताई फडणवीस मला नाही माहित कोणी, बहुतेक त्यांची आई आहेत का, आईच असतील वाटतं ना फडणवीस साहेबांच्या, किंवा नात्यातला कोणी असतात माहित नाही समजा।